मास इंडिया लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. भोकरदनकडे येणाऱ्या आयशरमधून 61.56 लाखांचा गुटखा जप्त, दोघांविरुद्ध कारवाई. भोकरदन प्रतिनिधी अनिश शेख. सिल्लोडकडून भोकरदनकडे येणाऱ्या आयशर वाहनातून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला सुगंधित पान मसाला, गुटखा आणि जर्दा असा तब्बल 61,56,250 रुपयांचा मुद्देमाल भोकरदन पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई 12 ऑगस्ट 2026 रोजी सिल्लोड भोकरदन रोडवरील साई प्रसाद हॉटेलजवळ करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार RJ09 GE 7411 क्रमांकाच्या आयशर वाहनातून प्रतिबंधित गुटखा भोकरदनकडे आणला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून वाहनाचा पाठलाग करत ते थांबवले. वाहनाची झडती घेतल्यानंतर त्यामध्ये राजनिवास सुगंधित पान मसाला आणि ZN-1 जाफरानी जर्दा यासह प्रतिबंधित गुटखा व जर्दा आढळून आला. जप्त मुद्देमाल 21,93,750 किमतीचा 14,625 पुड्यांचा पान मसाला, 14,62,500 किमतीचा 14,625 पुड्यांचा ZN-1 जाफरानी जर्दा, 25 लाख किमतीचे आयशर वाहन. एकूण जप्त मुद्देमाल 61,56,250 रुपये. या प्रकरणात विद्याराम श्यामलाल कश्यप, वय 46, रा निवाया, दौलताबाद, आग्रा, उत्तर प्रदेश. जो गुटखा आणि त्याच्या संबंधित जो प्रतिबंधित मुद्देमाल आहे त्याची वाहतूक होणार आहे, तर त्या माहितीवरून आपण टीम पाठवून तो हा मुद्देमाल एक आयशर गाडी आणि संबंधित मुद्देमाल जप्त केलेला आहे. एकूण 61 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. याचा जो वाहक चालक आहे गाडीचा तो आपल्या ताब्यात आहे आणि त्याच्याकडून आपण माहिती घेऊन हा मुद्देमाल कुठे घेऊन चाललेला होता त्याचा तपास करून त्याला देखील आपण आरोपी करीत आहोत. निश्चितपणे एक चांगली कार्यवाही झालेली आहे. या निमित्ताने सगळ्या नागरिकांना आमचं हे आव्हान असेल की जिथे काही अवैध धंदे वगैरे याच्या संबंधीची काही माहिती असेल की ती तात्काळ पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी असतील, आम्ही असेल, आमच्याकडे जर पोहोचवली तर आम्ही योग्य ती कार्यवाही त्यामुळे तात्काळ करू.